तर मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं शाळेतल्या विद्यार्थिनीची तपासणी करण्यात आली। शहापूरमधल्या RS दमानिया या शाळेतल्या प्रकाराची चित्रा वाघ यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे। मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी केली गेली। पालकांनी हा आरोप केलाय। मुख्याध्यापिका, 2 ट्रस्टींसह 4 शिक्षिका आणि शिपायावरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल जो आहे तो व्हावा अशी देखील मागणी होती। शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं 14 ते 15 वयोगटातील तब्बल 12 विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला। मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही, पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे। या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असं समजतंय। याशिवाय जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा, यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे। तर मासिक पाळीचं शहापूरमधील शाळेतल्या प्रकरणाची चित्रा वाघ यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे।